अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी। एक जगह जब जमा हो तीनों अकबर। म्हणलं बा काही काळजी करायची नाही मावशी, मी काय म्हणतो काही अडचण असली सांगा म्हणलं. काय आम्ही परके लोक नाही हो ना बाबा, गरीबाच्या घरचा चहा घेतला हेच तर लय झालं बाबा आम्हाला. हो ना, भाग्य सुधारलं आमचं. हो ना, एवढी विचारपूस तर आमचे नातेवाईक नाही करत बापा. हो ना हो ना, बरं बरं या बाबा. हो, आशीर्वाद आशीर्वाद. बस बस मावशी बा, आशीर्वाद महत्वाचे. हो देऊन दे म्हणलं. हो 500 रुपये देऊन देतील. घे भाऊ 500 रुपये घे. हो फोड फटाके फोड करतो काय. घे बाबू घे फटाकेले 500 रुपये देऊन राहील मॅडम तुले. लयच गोड मुलगा आहे बाबा. हो घे बाबा 500 रुपये. हो फोड फटाके टाके चांगले घे, दिवाळीचे काय राहिलं असेल घेऊन घे बाबा. 500 रुपये हो राहता बाबा. मॅडम म्हणलं बा, हो 10-5 रुपये द्या दिले ते बंगल्याचे काय ठेवते का ते पैसे. राहता बाबा. हो राहते म्हणलं, काही देऊ नका, बस झाले 5-10 रुपये द्या. घरची तशी मुकड्यानं घेतली त्यानं कुचकून. मुकड्यानं बसणं अशी एरी रुपया तर देते का करल्यानं कोणाला मेला तर देत नाही ते. नाही नाही राहू द्या ना. हे बा काही देऊ नका मॅडम. हे पोट्ट काय कुठे खरंच ते राहू द्या काही गरज नाही ना. आहे ना आपलं, बरं आहे आपलं. राहू द्या म्हणलं. मला 10 रुपये नाही 5 रुपये काहीच वाढू. बरं किती समजदार आहे. कोणी असतं ते बा मला खिशात घालून पायाला असतं आता लोक. नाही नाही बा आता तर देतोस तुला. हो घे आता मस्त दिवाळी करा. चला येतो म्हणलं मावशी लंका. काही असलं तर म्हणलं आता हे बा तुला सांगितलं बरं. हो आता काशीनाथ बोले रेग्युलर पाठव. विनाकारण आहे बा नसते काम करायला नको लावू. काही कोणाच्या मागं लागू नका. कोणी कोणाचं नसते आजकाल. काही हरकत नाही, परवा दिवसपासून कामावरच पाठवते. जमला तर नाही का, शिवल्याचा डाव हात होता नाही. हो हे झालं आपल्या एकूण आता. हा बरं बरोबर ठीक आहे येतो मग मावशी. हो काय दर्शन घेऊ द्या नाही तर. दर्शन घेतो तो. हो दर्शन लयच करू राजा. हो काय अरे मग नाही रे बाबा, नाही म्हणलं दर्शन नाही हेच बाबा लय झालं. हो या आता. हो काही हरकत नाही. राहू द्या आता, भांडे घासून राहिले तुम्ही. हो नाही तर मग कसं दर्शन घेतलं असतं. हो तेवढंच आशीर्वाद वाढला असता. चला आता हो जमलं. चला रे बाबा चला म्हणलं. चाल ग चाल. नाही असं कसं ऐकत नाही. हो पहा ना तुम्ही, परवा दिवशी नाही आलं तर मला म्हणा तुम्ही. नाही ते बरोबर आहे सगळं, पण कसं असते घरच्याला आपल्या घरच्याची गोष्ट नसते पटत. ते बाहेरच्या बात ऐकतात ते असं आहे ते. हे आता शिवलाल माहित नाही का तुला. हो शिवलाल आहे की नाही, हे यायला पटवून देते पट्टी चांगली. हे मग तुम्हाला कसं बी आपलं काही कारण सांगून आपलं काही ना काही चाट मारतील. म्हणून म्हटलं त्याच्या म्हणजे बोलण्यात येऊ नका तुम्ही. एवढं ध्यानात ठेवा. कोणाला चांगलं दिसत नाही बरं कोणाचं. आता 20,000 रुपये महिना भेटून राहिला, जायला काय 2-4 हजार रुपये झाले. मस्त आहे बा म्हणलं आमच्या घरचे साहेब. हो हे बा त्याला काहीच कमी पडू देत नाही. नाही ते काय महिना आहे काय नाही तुम्ही त्यालाच विचारा. बबन रावले हो जा त्याला भेटा तुम्ही. त्याला सांगा असं काय महिना देऊन राहिले मला खादोडे साहेब. नाही तुम्हाला कमी यायला जास्त असं नाही आहे. तुम्ही त्यालाच विचारून घ्या एक. तुम्ही या ना मग आता. हो मी येतो. ते काय थोडंसं कुंकू लावतो म्हणते. ते काय दिवाळीचा पीस देतो म्हणते. मॅडम दे बाबा आता जाऊ द्या. आता काय तिची इच्छा आहे तर. हो या तुम्ही. हो मी येते याच्यासोबत आता घरी येते मग. बरोबर ये ना हो काही हरकत नाही. येतो मग आम्ही आता. हो येतो तो आयुष्यमान. साहेब मी येतो म्हटलं ते बबन रावला भेटतो. हो काय म्हणते काय नाही तर मग सांगतो मी तुम्हाला उद्या बरोबर आहे. हो याचं का नाही. हो बिलकुल बिलकुल. हो चला म्हणा चला शंभर. हो द्या घरी पोहोचून द्या चला. निर्णय कसा काय बदलला. हो खादोडीच्या कामाला जायचं म्हणतील का. हो खादोडी सांगून राहिला की मग विचारा तुम्ही म्हणजे खरंच असं. हे असं कसं काय करून राहिले. शिवलाल भाऊची साथ कशी काय सोडून राहिले. एक तर पंचायत समिती सर्कल सीट उभी करतो म्हणजे बबनराव. स्वतः उभा राहून राहिला ना. तर तिकडे कसा चालला आहे. नाही ना ऐका ना तुम्ही. अरे चेतन ऐक ना तू. तुम्हाला माहित नाही ना हे खादोडी कोणत्या रंगात आहे तुम्हाला माहित आहे का. चला नाही का. हो जरासं ऐका लागून म्हणजे काय म्हणणं हे समजते नाही का. हो बरोबर थांबा इथंच उभं राहा. त्याची चाल आहे खादोडीची. मग इतका सोपं नाही ना ते तुम्हाला वाटते तेवढं. आम्ही होटावर एक पोटात एक आहे त्याच्या. मग तुला काय माहिती त्याचे ते. हो ना ते सगळं बरोबर असेल तुमचं. मला ते काही सांगू नका. पण आता पोराला 20,000 रुपये महिन्यानं काम भेटून राहिलं. कसं डिकलं तिथं तर तेवढं आपलंच बरं होते ना. इकडे तिकडे हिंडल्यापेक्षा बरं नाही का. तुम्ही म्हणलं कोणते कामं करून राहिले. मस्त आपलं गेलं मार्केटला रोज 2 जण गाडीनं. झालं आपलं लाईन जोरीच काम लागते सगळं. नाही ना तुम्ही ऐका ना. हे शिवलाल भाऊ आता आम्ही कसं निवडणुकीला उभं राहून राहिलो का नाही. म्हणून याची काहीतरी चाल आहे ना हे. मग आता मी पंचायत समिती सर्कलला उभा राहून राहिलो आणि जिल्हा परिषद सर्कलला ते राहून राहिला का आपला शिवलाल. म्हणून म्हणलं त्याची काहीतरी म्हणजे याची चाल आहे ना. पण मी म्हणतो निवडणुकीला कोणच म्हणून राहिले तुम्हाला उभं राहा म्हणून. पैसे आहे का तुमच्यापाशी उभं राहिले. प्रचार करायला काहीतरी बॅनर तरी छापायला पैसे आहे का. ते शिवलाल भाऊचे काय चाल आहे माहित नाही का आम्हाला. अरे कोणा कधी बुडा करणार आहे ना मग. शिवलाल म्हणणार तू पैशाची काळजी नको करू असं आहे ते. म्हणले पा ते कधी पुढे व्याजाने पैसा देईन. सगळ्या जमीन आपल्या दोघांची तुमची बी ना शिवलालची बी जमीन चालली जाईल म्हणलं. हे पा काही करणे लागत आपल्याला. उद्यापासून अजिबात म्हणलं जायचं नाही ते शिवलाल संघ. आणि परवा दिवसापासून कामाला आपलं सारखं मार्केटला चाललं जायचं दोघे बापले का. मग मी उभा कसं मी काय सांगू शिवलाल काय तोंड टाकू कसं त्याला. काय करायला लागते शिवलालचं. शिवलाल काय घर पोचते का आपलं. आपल्याला आपलंच पाहा लागेल ना. मग चालले मोठे हे बा म्हणलं तुम्ही ऐकत नसाल सांगून राहिले तुम्हाला. जर तुम्ही काय गेले नाही दोघे बी तर मी चालले मला माझ्या घरी मग सांगून राहिले तुम्हाला. करा तुमच्या मनाने हिना निरा गाव वाव हाय ते गमावून टाका.
त्या माय तुम्हाला लक्षातच नाही राहिलं ना. हे बघ सांगतो मी तुम्हाला काय करायचं ते. काही सांगू नका तुम्ही, मीच सांगू राहिले तुम्हाला एका शब्दात. जर का तुम्ही परवा दिवशी गेले नाही दोघे आपले कामाले, मी थैली घेऊन माहेरी चालले जाईन म्हणलं. काय हातान बळवण खाण रान म्हणा म्हणलं. मग करा राजकारण काय करायचं तर. बा आजच्या दिवसामध्ये विचार करू द्या, मी सांगतो काय करायचं त्या. हो येतो मी बाहेरून जरा. जाऊ नका, मस्त बसा आता, जेवण करा. गीता म्हणलं सकाळ संध्याकाळ खाणं राहिलं बस आपलं हिंडणं. म्हणलं चालले मोठे, चला घे रे भाऊ, दवडी घे, पाण्याचा ग्लास घे, बस म्हणलं. जायचं नाही म्हणलं कुठं. चला फिटले आता बबनराव नाही का. हो पडली विकेट बबनरावची. हो चला आता आपल्या घरी पालन काय चालायचं नाही का. हो चला बा. हे आपल्या कधीराबाची चक्की हो त्याची आहे ते. हो आता बरेच दिवस झाले, 1-1.5 वर्ष झालं. हो चालू आहे पण तशी. याचीच विकेट घ्यायला लागते आपल्याला. हो याची विकेट घेतली की झालं, कामात झालं मग नाही का. हो बस फिटला मग शिवल्या कायमचं बिलकुल. असं करे का हो काय आबाजी, कसं काय झालं नाही का म्हटलं दळणं वगैरे. अरे बापरे खादुडे वाटते नाही रे. हो बापा हे कसं काय इकडे भटकला म्हणा माझ्या हो ना. जराशीच का वाटू दे म्हणा, काही ना काही म्हणाले. त्याचं मान वर करून हिंडून राहिला गावात की म्हणते काय चालू राहिले. नालायक वानाचे का 12 लाखात टिपरी देऊन लकी ड्रॉची साला सत्यानाश केला ना लोकांचा आमच्या रामपूरवाल्याचा. अरे या ना साहेब या म्हणलं. काय तिथून काही आवाज येऊन नाही राहिला मध्ये. या इकडे या. बापरे छान आहे रे, मस्त दिसून राहिलं नाही म्हणून साहेब. पुन्हा पाबर आता या वयात समजा 70-80चं या वयात तुम्ही चक्के चालवता राहायचे. हो किती स्टॅमिना म्हणला का. पण आमचे हे दुख ते दुख कमळलं दुख. हो कमाल आहे बाबा. बाकी मानलं मग तुमचं स्टॅमिना म्हणा तर तुमचाच. अरे काय करता काढच तसा होता ना ते. मी तर खाल्लं ना आम्ही ओरिजिनल. तुम्ही काय खाऊन राहिले बिनिरा खताचं रासायनिक खतं. मग त्याला म्हणते ते मला जमाना. आता काय राहिलं ते भाकरीचा वास नाही येतले का. ज्वारीची भाकर केली तर घरा पडून गेला तर वास येत जायला का. बाजरीचा याचा त्याचा आता झाले का काहीच नाही. त्या भैमुगाच्या तेलाचा वासही नाही येत आता. काय राहिलं ते काय ढंग नाही राहिला आता. हो पण म्हणलं नाही खादुडे साहेब इकडे कुकडे म्हणलं काय अचानक. नाही दुपारीच आम्ही आलेलो मोठे पाटलाच्या घरी. आता मग कसं आलो शेतातून 1-2 ठिकाणी चहा घेतला झुंबर भाऊच्या घरी अजून आजूबाजूनं चाललो होतो आता मी. काय करता ते काही असो तिकडे. पण लकी ड्रॉचा विषय तर काढतोच मी काही हो तिकडे. नाही पण खादुडे साहेब काही म्हणाला पण हे शोभलं नाही पण तुम्हाला. हो ते 12 लाखाचं जे आता तुम्ही नाटक केलं त्यावेळेस हो गावाला लय असं म्हणजे जेरीस आणलं होतं तुम्ही. हो लय रंजोर राजे तुम्ही. विशेषतः आता माझ्या अंगलट आला ना. हो काहीतरी पोतीरा माराच लागण्याच्या. अरे बा कंदीला बस सांगतो तुम्हाला खरी नाही मनापासून सांगतो बक्षीस देणारच हो तुम्ही. हो 12 लाख नाही बा 10 नाही 12 लाख देऊनच राहिलो तुम्ही. सगळी तयारी होती पण सगळा घोर केला ना हो तुमच्या गावाल्यानं. मग काय ते तिथं बँड पार्टी हे ते आपल्या घरापुढे आणू ना. ते सगळं मुलानं पाहिलं. मग काय आता मुलगा म्हणे कायच्यासाठी आहे. मी म्हटलं 12 लाख रुपये द्यास लागते. त्याच्या लपून पैसे देऊन राहिलो होतो आम्ही आता नवरा बायको. पण त्याला माहीत पडल्याबरोबर मग सरा म्हणजे धिंगाणा झाला ते. मग काय तुम्ही म्हणजे कचरा करून टाकला माया. हे पा पोरगं म्हणे तुम्ही असे जर पैसे वाटसा तर सगळं दानच करून टाका म्हणे. मग आता पोराच्या पुढे जाता ते सांगा बा तुम्ही 12 लाख त्याच्याच होती. म्हणून शेवटी मग काय इलाज चालला नाही बाबला. हो असं झालं. नाही तर आमची इच्छा होती द्यायची पण ते निभलं मग निभलं. हो काही लोकांना मार खायची पाहिजे इकडे देवीदास सनसनी हे ते मग गायला फाशा लागल्या त्याच्या. पण जाऊ दे आता काय आता तुम्ही म्हणता पोराच्या पुढे. हो आता ती गोष्ट खरीच आहे म्हणा. आपण आता कबूल करतो. पोरं म्हणते नाही बा मग आपलंही काही चालत नाही असंही आहे म्हणा. पण जाऊ द्या पण आता असं काम करू नका. नाही बा तेव्हापासून आपण कानालाच खडे बा. हो कुठं वर्गणे म्हणा काही विचार करू ना. त्याला विचारतो तर देतो. हो काय करता आहे आपलं. हो पण शेवटी त्याचंच आहे का ते. त्याला विचारणं आपलं काम आहे ना. हो पण नाही कंदीला पाहिजे मी काय म्हणतो एक काम करा पाहिजे तुम्ही. हो आता एवढं तुमचं मस्त दुकान आहे. तुम्ही आता इथं समजा जर खरेदी केली हो सोयाबीन खरेदी तर 1 नंबर काम जमते तुमचं. मग मी तर म्हणतो बा मस्त बिलकुल पद्धतशीर जमते बसल्या बसल्या. काय करायच्या काही नाही ना. कायचं ते पडतं सारखंच आहे. मग सोयाबीनात मागच्या वर्षी टिपारी बसली नवले. मग काय कापसाचं टिपारीच बसली. मग आपण घ्यावं इकडे तिकडे बेभाव जाऊन काय करा मार्केटचं काही सांगता येते का. मग म्हणून आपण ते कसं भानगडीतच नाही पडत. अरे कंदीला बस तुम्ही बा काळजी नका करू त्याची. मी हो ना मार्केटमध्ये व्यापारी एवढा मोठा अर्धा माल मी खरेदी करून राहिलो ना तिथं. मग तुमचा फक्त गण जे असला हो तिथं तुम्ही फक्त एवढं सांगा कंदील बुड्याचा माल आहे. तुमचा टॉपमध्ये मार्केटमध्ये 1 नंबरचा भाव तुमच्या सोयाबीनला लावतो मी. बिलकुल पाठवून देत जा तुम्ही. घ्या इकडे खेरखार काही घ्या पण लागेल 1 नंबरच. काय म्हणता बा तुम्ही पण काय पाहिजे बा पण जमन का पण खरंच मग तुम्ही भाव लावसाल का आपल्याला. अरे मी काय म्हणतो 3.5 32 36 घ्या तुम्ही. 4च्या वरच काढतो तुमचा. हो 45 46 44 जे असेल टॉपचा भाव तुमच्या गंधाला लागला म्हणा. मग मी हो ना तुम्ही काय काळजी करून राहिले. बापा मग तर मस्त जमलं नाही का. हो बरोबर पाहू का मग का खोलू का उद्घाटन नाही का. लावा ना उद्या काटा करा सुरू. हो काही काळजी करू नका. पैसा आहे का तुमच्याजवळ. हा पैसा आहे घ्याले. आहे म्हणा आहे तसं काही म्हणजे लय नाही म्हणा पण आहे म्हणा आहे. आपला मेवना घेऊन देते ना आपले. हो देते हो घेता ना मी 2-3 लाख रुपयाचा घ्यायचा आणि काचा झाला ना 2 लाखात अल्टी पलटी घेत राहायचा. उधार घ्यायचा तिकडे मार्केटला आणून टाकायचं. मी हवंच तिथं बिलकुल 42 44 46 टेन्शनच नव्हतं. फक्त कंदील बुड्याचं एवढं समजलं पाहिजे मला बस. बाबा मग तो लयच का मग 35 36 घेतलं होय तिकडे जावा ना. बरोबर मग जमते ना मग. हो चालते मग आमचं कसं कटलं आहे याटो आहे मग श्रीरामचं मग पाठवत जाईल मग आम्ही रोजच. बस झालं ना मग झालं काम. उद्यापासून द्या पाठवून तुम्ही काही द्या पाठवून ना. हो ठीक आहे बिलकुल साहेब 100% साहेब. आता तुमच्या भरोशा हो उद्या सुरूच करून देतो काटा. हो काही वांधा नाही. ठीक आहे मग येतो. हो भेटू उद्या आता सकाळी काकडा आरती नंतर. हो काही वांधा नाही. त्याला म्हणलं ते काय करून राहिला तू. अरे काय लोफर लोकांच्या मागा लागून राहिला. त्याचं खरं आहे का ते. काही टाक म्हणते तर टाकूनच राहिला. इतकं म्हणलं चलाक माणूस तू कसं काय करून राहिलाय. तुला नाही समजत नाही. डोक्यानं घ्या लागते ना कुठं कुठं. मग काय अरे हशी ना ती विरोधक आपल्याला काय करावं लागते. आपला माल जर 500 रुपये भावानं जर शिल्लक गेला 35 घेतला आणि तिकडे जर 4 खपला तरी त्या का माल झाला ना. घेतो म्हणते ना 1 नंबरनं घेतो म्हणते ना. मग काय अर्थ नाही. आणि त्याची निवडणुकीच्या गरज आहे ना. गरज आहे त्याला असं आहे ते माणसं कव्हर करायसाठी होई त्याचं ते सगळं.
हो ना, पण मागं राहायचं कोणाच्या तू? काही म्हणतं शिवलालच्या मागं राहायचं, तर काही म्हणतं आता याच्याही मागं समजा आता यानं जर माल घेतला तर याला सोडतं का तू? अबे तसं नाही ना, सीट आपल्याला शिवलाची जाणार ना रे. फक्त याचं कसं आहे, याच्यापासून आपला फायदा करून घ्यायचा आपण. जिथं लोक होते तिथं लोक नाही म्हणलं, निवडणूक झाली की आपल्याला उभे करत नाही ती. मला माहिती आहे ते, 100% सांगतो. नाही नाही, हाय तू बरोबर आहे. वायत्या गंगेत हात धुवून घ्यायला पुरते नाही का, पण तू एकटा नको करू कडे सुरू आता धंदा. म्हणजे कायच्या ते तूच नको कमावू. हो म्हणलं घबाळात नेलंय पैसे कमावून राहिला तू त्याच्यावर. म्हणलं दोघा मिळून घेऊ आपण मग. अरे मी का नाही म्हणून राहिलो का तुले? घे ना तुझे 2-3 लाख, तुझे 2-3 लाख माय दिले लावून कशी आहे. उद्याच उद्घाटन. काकडा आरती आली समजा, झालं समजा गावातून फिरणं की फराय पाण्याचं इथंच ठेवून देऊ आणि मस्त फराय पाणी दिलं म्हणून नाही होते दिवाळीचं आणि उद्घाटन होऊन जाते एखादी एक समजा दोन्ही बी. मग उद्या आपण इथं करून टाकू. तू या माझ्या नावाचं आपण बोर्ड लावून टाकू, खरेदी केंद्र, आणि जाय तिकडे. घेतला की दिला खाजोड्याला पाठवून. मग पक्का. हो बस आता कर दे, बंद कर आणि चला आता घराकडे. जाऊ दे, उशीर होऊन राहिला आता. जाऊ दे. बरं या मग आता. लय तकलीफ दिली आम्ही. काय जवळच आहे आता. जा तुम्ही, हे जाता जाता त्याच्या मेवणे बाजी इथं. ठीक आहे मग, भेटू आज सकाळी. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. हो या मग सकाळी आता काकडा आरती द्या. हो चला मग आता निघ तुम्ही. हो ठीक आहे. काय म्हणते म्हणलं, काय म्हणते दिमाग आपला? कशी फिरवली गाडी बरोबर, आणले ना बरोबर गेरात. पुन्हा मी तेच म्हणून राहिला ना, हे 2 तर तुम्ही बातच खिशात बसवले आणि हे 3रा बसवला बुडा. म्हणजे विशेष नाही राहिला ना विरोधाचा. पण आता म्हणलं काही मग मोठे पाटलांनी आपले मेवणे बोला काही सांगत नाही विषय, मग नाही का निपटल्यासारखंच आहे आता. झाले ना हो, झाले पॅकच झाले ते. मग काय हे बा आता तोंडे उघडत नाही ते. बाया द्यायले बिलकुल सारखं करते आता. चालवा मार्केटात नाही लवकर. नाही तर तोडीवर कामाला शहरात नाही. झालं ना महिना खंड चालवा यायले. गोड गोड बोलायचं बरोबर आहे. महिना भरे लोक आपल्या निवडणुकीचं आलं की आपल्या डिसेंबरमध्ये लाता मारून काढून देतो यायले. या बाबनेले काशाले त्या कंदील बुड्याला शेवटू 2-3 ट्रकमध्ये चांगली कपकणी देऊन देते त्याला. म्हणजे डबल त्यानं कोणता बिझनेस करूच नाही. पहिले करू त्याचं. त्याच्या मालाला भाव देतो पद्धतशीर, बिलकुल असे कव्हर करतो ना. बिलकुल असे म्हणजे ताटाखाली मांजरच बनवता येईल मी. 3 माणसं असे म्हणजे पक्के बनवतो, आपले बनवतो ते. हो पण ते शिवल्यानं काही का त्याला बैकोल नाही पाहिजे अजून आता समजा. शिवल्याने त्याचा बाप याला ऐकत नाही ना आता. मग काय मॅडमनं समजूनच तसं दिलं ना, बायले कानच तसे भरले ना. पाहा तुम्ही आता फक्त. परवा दिवशी मार्केटला जर नाही आले तर म्हणा तुम्ही. झालं ना आता, बाकी काही अडचण नाही. फक्त आता मला थोडंसं प्रचाराचा वेग वाढवा लागेल आपल्याला. कारण की आता हे पैशाने फिटला आणि आता माणसाने फिटला. गावातले कोणी यायला सपोर्ट करत नाही. हे लोकायला माहिती नाला काय म्हणून. गावातून काही नाही दिले, गावातून नाही, फक्त वरून आहे शिवलाल भाऊ. बाकी अंदरून सबन पोखरलेलंच आहे. हो काही विषय नाही, फक्त तुम्ही थोडासा माल सरकवला की गाव समजा झालं कवर. ते काय सांगा लागते का, पुरे घराच्या घरं पॅक करतो ना मी. पर कॅन्डिडेट. टेन्शन नाही, किती आहे जायची त्याला सांगलं बघा. मग काय लोड नका घेऊ ना तुम्ही. आपल्याला पैशाची कमी नाही कोणती, फक्त याला फिटून आहे आपल्याला. हो ये ना, एक वेळ का आलो ना आपण, झालं ना पुरी वसुली आहे. हो टेन्शन नको घेऊ तुम्ही आता. या तुम्ही आता, मी येतो. सकाळी आपल्याला लवकर उठा लागते. जा. आला मग ढाऱ्या आता नाही का. हो गाडी केली वाटते ओके नाही का. बापा का गाडी तर बावलं काय. अरे काय रे ढाऱ्या कुठं होता मला दिवसभर. अरे काय हे एक आता नवीनच कार्टून आहे नाही का. टकलं अरे बा इकडे ना, जरा काय झुंबरले का इकडे. गाडी केली वाटते ओके रे का. हो टायर डबे दिसून राहिले काय, वरचं चप्पर काढलं. अरे का शिवराज भाऊ, काय कुठं लावला मला वेळ. गाडी ओके करून राहिली वाटते. काय कुठं लावला वेळ घे. आता कायच करावं नाही का. हो ना, आल्या दिला टोमना मारून. हो ना, पण आता काय बोलता येत नाही. खरी गोष्ट आहे त्याची, काय चुकली म्हणलं नाही का आपल्या. आता हो बा, आता काय आता तुम्हाला तर माहिती आहे आपली परिस्थिती. पण हे बा हो, झोल खात नाही गड्या. हो जुमऱ्या तुला सांगू राहिलो. हो अतिवृष्टी जमा झाली ती 5-7 हजार रुपये काहीतरी. चला म्हणलं गाडी ओके झाली आपली, जाय तिकडे. हो कसं आहे आता पुढे आपल्याला पाहिजेच ना आता. पाहिजे म्हणलं धोके नका देऊ, नाही तर बस गावाला दिसले का गावातूनच लीड नाही. हो चांगला लीड असला पाहिजे ना आपल्याला. आता लीडर कायचा काय रे का. हो इकडे सगळे माणसं फोडले इकडे त्या खातोड्यावर काय यायला पाहिजे. हो यायला काय माहिती नाही वाटते. अरे काही नाही बा, पण मी काय म्हणतो शिवलाल भाऊ, जरा माणसं पाहिजे बा तुमचे. हो कसं जरासं काय वातावरण जरा बिघडलं मला गावात. तुम्ही गावात द्या जरासं एक माणूस आले म्हणलं आपल्या गावातनी, जरासं फिल्डिंग टाईट झालं बरं. असं माणसं कोणते. अरे माणसं कोणते म्हणजे, अरे आपले माणसं काय आपल्याला सोडून जाणार आहे का. मग कोणते माणसं काय झालं. माणसं म्हणजे तुमचा डावा हात उजवा हात राजा बबनराव काशीना पाहिजे म्हणलं मग. ते जरासं काय वातावरण जरासं काही बरोबर नाही वाटत राहिलं मला. काय म्हणून काय राहिला तू, समजून नाही राहिला मला. हो काय बबनराव कशाला तर काय झालं. काय सांगा आता, पुरी भाजी पडली ना खादोडी आता यायला काय सांगा आपण. आपण काय सांगा. अरे बा मी काय म्हणतो, तुम्ही माणसाला भेटा बा जरा कसं म्हणजे जरा कठीण दिसून राहिलं मला आता तुमचं भवितव्य. असं आहे का. ते खादोड आलता का. अरे येणंच होता आणि ते मग त्याला याच लागणार होतं, कारण की मला माहितच होतं ते काही ना काहीतरी चालवायला येणं. पण माणसं आमच्या लय पक्के आहे, काही जेव्हा भेटायचं काम नाही आपल्याला. मग काय ते आपल्याला सांगतो तुम्हाला. हो त्याची बंदूक जर लावली तरी शिवलालची बाजू सोडणार नाही ते, समजलं ना. बाकी काय राहिला आता. आता काय ऐकायलाच तयार नाही का. हो समजा आता काय होते काय नाही का. पण बोलले तर काही खरं नाही वाटत राहिलं. बरोबर नाही आहे म्हणा, माणसं पक्केच आहे तुमचे, तसं काही विषय नाही. पण तरी जरा सतर्क करा. चला येतो मला मी. हो चाललं म्हणा जरा घराकडे चालला आता.
ये मग हो काही हरकत नाही. हो काय झालं म्हणा खादुड्या काय सांगितलं येईल हो लावा लागेल येईल फोन घेऊन नाही का हो बोलावं लागेल हो तसे तर पक्केच आहे म्हणा काही 5 कामात नाही हो ये मग हो काय वांधा नाही ये. बापा हे तर फोन नाही उचलून राहिले आपले नाही हो बापा बाबा का हो म्हणजे खादुड्या लय का मंत्र टाकला का रे हो नाही पास लागन घराकडे जा लागल हो मला डगला काढा निघा लागन मग पाहिले जरा काय नाही का प्रत्यक्ष भेटाच लागते हे बहुतेक लय लंबा कार्यक्रम दिसून राहिला मला हे नाही का हो दोघं कव्हर केले वाटतील का काय बबन आवाज नाही दुराला अरे बबन अरे बाहेर येणार रे बबन काय बबनराव काय होतं म्हणलं काय आता जेव्हा अंग टाकलं काही ना हो जेवले ना आताच बस डुलकाच लागला. हो का बरं ठीक आहे हो काय बरं आता झोपला का नाही दे ना आवाज दे ना जरा शिवलाल भाऊ आले म्हणा 2 मिनिटं काम आहे म्हणा. आता झोपलं ना आता मी काय खोटं बोलून राहिलो का हा, आता डुलका लागला नेमकं आता काय उठून बरोबर नाही हा, उद्या भेट जा ना उद्या भेट जा उद्या. आम्ही तुला झालं रे हो जागाच असेल बरं ते हो काहीतरी लय मोठं कांड झालेलं दिसते मला नाही का हो पास लागण आता हो काशाचे जाऊन पाला नक्की हो समजतेस काय झालं काय केलं ना तर बरं ठीक आहे भेटीन मी सकाळी भेटीन ना हो चाल येतो मग आता. बाई थांब ना तू आता ऐकतो म्हणते ते बघू म्हणलं काशी ना ते बा कोणाच्या नांदी लागू नको बाबा उद्या परवापासून आपल्या कामाला लागून जा. हो म्हणलं नाही का मी काय नाही म्हणून राहिलो का तुला काही आपलं होच म्हणून राहिलं चाललोच म्हणतो ना आता. अरे बा तुम्ही बा हो नका करू तुम्ही काय गेले नाही ना म्हणलं भाकर टुकडा करत नाही मी जर घरात घेतो नावाची नाही म्हणलं लंकावी. हो म्हणलं ना आता झालं ना निपटलं ना हो मला वाटतं जा लागं हो काही ना काहीतरी कधी लावायची विचाराच लागन हो याच्यात मार्ग काढा म्हणून लागन काय करावं काय नाही आता. बरं येतो मी बाहेरून येतो जरासं हो आता येतो थोडा वेळ जरासं काम आहे मला. जा तुम्ही कुठे जा हो पण मला विचार एकच करा जर का तुम्ही बदलला घराचा रस्ते पाहू नका म्हणलं गट्टेवर उभे राहत नाही सांगू तुम्हाला तुकडा भाकर नाही करणार घरात नाही घेणार जा आता कोणाला विचारू या विचारू. पडली आपली विकेट पडली आता नाही का मला वाटते काही मजा नाही आता हो चला पण तरी भेटून या कोणी दिलेले खेप हो जाऊ दे. डोकं दुखे हो डोकं चाव करे तर जेवले नाही ते तसेच झोपले तर हो आता अर्धा घंटा आधी झोपलेत मला ते. आम्ही तर सांगा आता ढाण्याची हालत तर मला वाटते कुत्र्याच्या पोळ्या झाली आता नाही का हळू हा हो तिथून हळू बरोबर पास लागणार आता काहीतरी लस कांडी फिरवली रे यानं नाही का हो मला वाटते दोन्ही कवर केली आणि काहीतरी आले आम्हीच दाखवलं बहुतेक पैसे आदल्याचं काही ना काहीतरी हो कार्यक्रम केलेला दिसते. बरोबर ठीक आहे ना हो सकाळी भेटीन मी दिले हो ठीक आहे. शिवलाल भाऊ आवाज दिला म्हणा कोण म्हणा कुठं आहे कुठे नाही दिसून राहिले का राजा मायबन ओ इकडे हा ना वरे काय कसं बी तुमचं तोंडाला पुंड राहिले का तुम्ही उतर खाली काय सांग. अरे काय तर शिवलाल भाऊ पुरा गेम केला हो खादोडीनं त्याच्या घरच्या बाईन ते आलते बा बायाचे कानं भरले बुडीचे घरचीचे उद्यापासून ते मार्केटमध्ये मला कामाला जावं लागते हो काय करा आता इलाज नाही बा पैशा पुढे काय करता ना शब्दा घेतो म्हणे असं तसं मॅल नाही बा जातो मी आता काय करू सांगा बा तुम्ही मग. असं आहे का ते खादोडे काय 20,000 रुपये देऊन कामाला ठेवला लागतो मला असं बबने नाही आवाज दे वा ते त्याचं पोट्ट बी दोघांना घेतलं ना कामावर त्याला जिनिंगवर पोट्टेले आणि यायला मार्केटात मला सांग म्हणून ठीक आहे आता हे बा असं म्हणा आता काय आमचा इलाज नाही बा हो हे बा तुमची साथ सोडावं नाही वाटू राहिले पण आता आम्हाला काय आता तिकडे कामाला जास्त लागते राजो. माणसं आले का असं असते दोस्ताना आले का याला दोस्ताना म्हणते ना शिवलाल भाऊ हे बा दोस्ताना तर काय म्हणा आपला मरे लोक नाही तुटन पण हे मजबुरी आहे ना माणसाची करावं काय आता सांगा आता लेकर बाय सोडून जाते बा घर मग आमचं काय करा आता वनवासासारखं हिंडाव का सांगा बा. नाही काही हरकत नाही बा तुमचं काही चुकलं नाही मी काढतो मार्ग याच्यातून हो तुम्ही या कंदील बुड्याची इथे या हो काही कोणत्याही मिसानं हो मी सांगतो काय करायचं त्या हो या लवकर या तुम्ही. ना हे बा जमतच नाही आता पाहतो बा प्रयत्न करू हो पण हे बा हो आम्हाला जायला लागते तिकडेच पण कामाला हो ते तुम्ही काही सांगा. हो ना तुम्ही या तर घरी कंदीलच्या घरी हो या बुड्याची इथे तुम्ही लवकर पाहतो मी काहीतरी मिस काढीन मी हो पाहतो मग येतो मी अर्ध्या घंटे देतो मी ठीक आहे ते बबनरावले मेसेज टाकजा मला मेसेज हो तसं काही ते फोन नाही उचलत मेसेज टाका करतो मी त्याला मेसेज तू ये फक्त लवकर हो ठीक आहे. तुम्ही येता का नाही आता हो ना काय राजा काय माणसं आहे काय बबण्या कशा साथ सोडली राजा त्यानं मग ते खादोड्याच्या कामाला जातो म्हणजे उद्यापासून आता आलो घरी बोलायला तयार नाहीत मग आता कसा मेसेज टाकला बबनेला म्हणलं ये बघा दिला पाहिजे इथं काय खादोड्यालाच गेम केला राजा इथं पुरे माणसं कवर केलं त्यानं ते काय सांगतो राजा मापर्यंत येऊन पोचला ते मग काय मला आता बिझनेस टाका सांगता त्यानं मग उद्यापासून आम्ही आता उद्घाटन करू सोयाबीन खरेदीचं मग काय टॉपच्या भावानं आमचा माल खरेदी करतो म्हणते मग तुला काय वाटू राहिलं अरे भाऊ खादोडे म्हणते बी मग चालीवर चालू राहिला ती मग मी ऐकलं ना त्याचं काय नाही म्हणा पण मी बी काही एवढा सोपा नाही ना शिवल्या तुला काय वाटू राहिलं अरे बाबा चांगलाच रंगून राहिला मग खादोडे समजा इथं गावात येऊन अरे म्हणलं मी गाडी राजा ओके करून आणली मला प्रचाराच्या हिशोबानं ते अतिवृष्टी गमावली त्याच्यात राजा आणि तुम्ही म्हणता की असं तसं का ढाण्याच्या जंगलात पाठवता बा तुम्ही कसं होईल म्हणलं माया ना सगळं बरोबर करू येऊ दे ना काशा बाब नाही बोलावलं ना येऊ दे त्याईले आपल्या घरी करू ना काही बसू ना त्याईले मेळ बसू द्यायचा म्हणता तुम्ही पण काही मला नाही वाटू राहिला हो बाया कसं हो बायाला चांगलंच म्हणजे भडकून दिलं म्हणे काशा सांगे हो आमचं तिकडे जास्त लागते म्हणे आम्हाला त्याशिवाय पर्यायच नाही म्हणे आता येऊ तर त्याईले पाहू ना मग काय करायचं तर हो चल अंदर चाल म्हणलं हो मी जरा आता फ्रेश होऊन जातो चल या म्हणलं माना खाली घालून राहिले तर या इकडे
काय कसं म्हणलं तुमचं लट्टावली का तुमची लट्टावली का म्हणलं काय बोलाच ते बोला आता काय शेवटी बा हो काय हाताची बोट चपेला आमचे हो काही आता चालून नाही राहिलं हो हाय माय बा माय 101% मन आहे हो तुला साथ द्यायची पण आता तुला सांग कशाला लिहिजा हो त्याने इतकं भडकून दिलं बायाले हो शब्द नाही काढू देऊ राहिला बाय उद्या बिलकुल परवा दिवसपासून म्हणजे आम्हाला ड्युटीवर जाणार आहे असं काय बोलून राहिला तू काही अक्कल आहे का नाही तुले अरे आपण का दोस्ताने वाले माणसं तू बोलून राहिला जास्त लागते तिकडे विरोधी आहे ते आपला आले का तुम्ही यायला सांगा ना जरा समजून सांगा ना जरा काय सांगू नका कंदिराबाजी हो आमचं सांगतो ना मन हे बा शिवलाल कुणच आहे बरं हो त्याच्या जिकडून राहायचं आम्हाला हो पण शरीरानं आम्हाला तिकडून राहाय नाही हो काय करता आता शेवटी आता नाही इलाज आहे ना मजबूर आहे ना आमची मग आता कोण नाही कोण म्हणून राहिलं तुम्हाला जा ना तुम्ही कामाला जा सगळं करा शिवला तरी समजून नाही राहिला काही अरे आता ते तिकडे गेल्यावर मी कुठे टेंबा मिरू एकटा हो त्याला उभं करणार ना मुले प्रचाराला काशा गिशा आता हे पाहिजे नाही गाड्यात तुमच्या जाऊ दे ना कामाला काय प्रचाराला जा म्हणा त्याच्या हो प्रचाराच्या गाडीतही जा म्हणा हो फक्त गाड्या त्याच्या प्रचार तू या असं आहे ना ते मग काय तसं म्हणून राहिलो मी तुम्हाला कारण की आपण तर प्रचार करणारच आहोत इकडे हो पण त्याच्या गाडीतही आपले जर 2 माणसं असले हो तर कामच झालं ना आपलं रोज मजुरी भेटू राहिली आणि प्रचारही होऊ राहिला तुया आणि गाड्या त्याच्या ती बरोबर बोलले तुम्ही नाही का म्हणजे यायला तिकडे जाण्यातच मजा नाही का म्हणजे तिकडल्या खबरा येतील आणि प्रचारही होईल त्याच्या गाडीत आणि गाड्या त्याच्या प्रचार आपला नाही का असंही चालते तेच म्हणलं ना त्याच्या गाडीत आपलाच प्रचार आणि आपल्या गाडीत आपलाच प्रचार माणसं आपल्या जिकडे तिकडे वा मग काय झालं मग जाऊ दे मग यायला नाही का उद्यापासून जा म्हणा बा बिंदास वा बाबा जा म्हणलं तुम्ही जय काही बोलावून ती आता आणि पद्धतशीर बा बाकी आता काही सांगायचं काम राहिलं का आता कंदीला पाहिजे सांगायचं तसं चालते आता बस बस झालं ना टेन्शनच नाही हो त्याच्या मागं हिंडतो आणि प्रचार तू या करतो लोडच घेऊ नको आता चला जमलं मस्त हो आता उद्यापासून परवापासून आम्ही जातो मग तिकडे हो पण आता सर्कलले मग पंचायत समितीला तू जागी कोण उभं करा आता तू तिकडे राहिल्यावर त्याची मॅच होईल लावली ना लाईने पाटलाले आपल्याला द्याचं चढू ना हो सायन ते हो पंचायत समितीला उभं करून दे त्याला बी झोको झोको अजून टाईम आहे ना तू नको त्याचं टेन्शन घेऊ ते बा इकडे लागलं बस ते देतोच त्याला उभं करू हो म्हणजे थोडंसं पैशाली बी मग जसं आपल्याला अडचण येत नाही नाही तर मग कुठं पुरणार आपण हो बबण्याजवळ बी माल नाही तो जोड नाही हो त्याच्या संग मग आपलं हो जमून जाते मग मी मनोज पाटला कव्हर करतो हो झालं आता उद्यापासून लागा आपापल्या कामी चला दोस्ती तुटायची नाही हो काम सुरू अनहोनी को होनी कर दे होनी को अनहोनी अनहोनी को होनी कर दे होनी को अनहोनी एक जगह जब जमा हो तीनों अकबर